हां ए लक्ष द्या बघा. आता थोडे न्यूमेरिकल लक्षात ठेवा, महत्वाचे न्यूमेरिकल आहेत. ओके हां आवाज आवाज नको आहे. आता बघा थोडे कॉन्सेप्च्युअल आणि महत्वाचे न्यूमेरिकल आहे, लक्ष द्या. ओके पुढचा क्वेश्चन दिला आहे, क्वेश्चन नंबर 3 बघा. हां ए बस क्वेश्चन नंबर बस लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय बघा. अ निडल बघा अ निडल ऑफ मशीन मूव्स अलॉंग द, मी सांगितलं तुम्हाला शिलाई मशीनची जी निडल आहे ती कुठलं मोशन परफॉर्म करते, सिंपल हार्मोनिक मोशन. बघा अ निडल ऑफ मशीन मूव्स अलॉंग द पाथ ऑफ एम्प्लिट्यूड. बघा बाळनो गिवन डेटामध्ये काय दिलाय, थोडे न्यूमेरिकल विचित्र आहे. आता जे इझी न्यूमेरिकल आहे ते मी सगळे घेऊन घेतले आहेत. आता थोडे न्यूमेरिकल महत्वाचे आहेत, डोकं लागणार आहे न्यूमेरिकल मध्ये. बघा अ निडल ऑफ मशीन मूव्स अलॉंग द पाथ ऑफ एम्प्लिट्यूड. बाळांनो तुम्हाला एम्प्लिट्यूड दिली आहे, किती आहे सांगा, 4 सेंटीमीटर. सो राहू द्यात 4 × 10⁻² मीटर. वेळ पडली तर ती व्हॅल्यू यूज करू. ए लक्ष द्या सगळ्यांनी. ओके फ्रिक्वेन्सी दिली आहे तुम्हाला 5 हर्ट्ज. बाळांनो फ्रिक्वेन्सी दिली आहे 5 हर्ट्ज. ओके फाइंड द एक्सेलरेशन 1/30 सेकंड्स आफ्टर इट हॅज क्रॉस द मीन पोझिशन. म्हणजे पार्टिकल स्टार्ट फ्रॉम काय सांगा, एक्स्ट्रीम पोझिशन की मीन पोझिशन, मीन पोझिशन. तर तुम्हाला एक्सेलरेशन काढायचं आहे. बघा बघा इथं काय दिलंय, व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. बघा व्हेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. बघा इट हॅज क्रॉस द मीन पोझिशन असं दिलंय. व्हेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन वी हॅव टू फाइंड द एक्सेलरेशन, we have to find the acceleration after 1/30th सेकंड. ओके म्हणजे मी डायग्रामॅटिकली सांगतो. इकडे बघा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करताय, ही मीन पोझिशन आहे. पार्टिकलनी मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट सगळ्यांना माहिती आहे किती असते, 0. पार्टिकलनी कोणाला क्रॉस केलं, मीन पोझिशनला. मीन पोझिशनला क्रॉस केल्यानंतर पार्टिकल इकडे जाईल किंवा इकडे जाईल, कुठे जाऊ द्या. मीन पोझिशनला क्रॉस केल्यानंतर किती वेळानंतर, t = 1/30th सेकंड. एवढ्या वेळानंतर मला हे सांगा, व्हेन द पार्टिकल स्टार्ट द जर्नी फ्रॉम मीन पोझिशन. पार्टिकलनी आपली जर्नी कुणापासून स्टार्ट केली, मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून क्रॉस केल्यानंतर ओके 1/30 सेकंड नंतर सपोज पार्टिकल पी पोझिशनला आला. कुठल्या पोझिशनला आला, पी. तर या पोझिशनला तुम्हाला ऍक्सेलरेशन काढायचं आहे पार्टिकलचं. व्हॉट इज द ऍक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल. पार्टिकलचं काय फाइंड करायचं आहे, ऍक्सेलरेशन. When the particle starts from mean position, acceleration of the particle after 1/30 second. म्हणजे पार्टिकल मीन पोझिशन पासून सुरू केला, मे बी पॉझिटिव्ह एक्सिलला जाईल की निगेटिव्ह मला माहित नाही. इथून निघाला, इथून 1/30 सेकंदानंतर पार्टिकल इथं पोहोचला, तर या पोझिशनला एक्सेलरेशन किती आहे. फक्त इथं मला एक गोष्ट समजायला पाहिजे तुम्हाला, एक्सेलरेशन तर काढायचं आहे. पार्टिकलनी जर्नी कुठून स्टार्ट केली, मीन पोझिशन की एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशन. करेक्ट आहे. आपल्यावर 2 केसेस आहेत, त्या केसेस बरोबर यूज करता आल्या पाहिजे. तर आपण सोल्युशनमध्ये काय करायचं, थांबा 2 मिनिटं. हां सरळ सांगू शकता. ॲज पार्टिकल बघा रे, ॲज पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम MP. आवाज नको आहे. ॲज पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम NP. जर का पार्टिकल हा मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला, तर तुम्हाला माहिती आहे पार्टिकल जर का मीन पोझिशन पासून स्टार्ट होत असेल बाळांनो, तर डिस्प्लेसमेंट x = असतं A sin ωt. बरोबर आहे. कारण केस 2 पार्टिकल जर का एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झाला असेल तर डिस्प्लेसमेंट किती असते, A sin ωt की A cos ωt, A cos ωt. लक्ष द्या प्लीज. हा सगळे न्यूमेरिकल आता महत्वाचे आहेत. चालेल. पार्टिकल कोणापासून स्टार्ट झाला, मीन पोझिशन, तर x = A sin ωt. आपल्याला काढायचं ॲक्सेलरेशन. म्हणजे मग व्हेलॉसिटी काढा. व्हेलॉसिटी म्हणजे किती असतं, dx की dx/dt, dx/dt. म्हणजेच किती असतं, d/dt ऑफ काय, x. म्हणजेच किती असतं बोला, d/dt ऑफ x. x ची व्हॅल्यू किती आहे, A sin ωt. आवाज नको आहे रे. सो A इज अ कॉन्स्टंट गेट आउटसाइड. इथं असतं d/dt ऑफ किती असतं, sin ωt. आवाज नको आहे. ही झाली व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटी v = किती असतं, A. सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ sin ωt. सांगा साइनचा डेरिव्हेटिव्ह किती असतं बोला, cos ωt. आणि ωtचा काय असतं, ओमेगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन किती असतं, cos ωt. आणि ωtचा काय असतं, ओमेगा. सो व्हेलॉसिटी = A ओमेगा. इथं असतं cos ωt. खतम झालं. आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे ॲक्सेलरेशन. पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, dv/dt. बरोबर आहे.
डिस्प्लेसमेंटचं भेटलं आपल्याला. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वेलॉसिटी, वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ॲक्सिलरेशन. सो डी बाय डी टी ऑफ वेलॉसिटी म्हणजेच किती असतं डी बाय डी टी ऑफ काय व्ही म्हणजेच किती असतं डी बाय डी टी ऑफ व्ही. व्ही म्हणजे वेलॉसिटी, वेलॉसिटी आहे ए ओमेगा, इथं आहे कॉस ओमेगा टी. सरळ सांगू शकता ए ओमेगा इज अ कॉन्स्टंट टिकेट आउटसाइड आणि इथं काय असतं डी बाय डी टी ऑफ किती असतं कॉस ओमेगा टी. सो इथं असतं ए ओमेगा. सगळा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस किती असतं बोला मायनस साईन ओमेगा टी. लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस असतं मायनस साईन आणि नंतर ओमेगा बाहेर काढायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस किती असतं बोला मायनस साईन ओमेगा टी आणि ओमेगा बाहेर काढायचा. ए ओमेगा इंटू एन म्हणजेच काय तर बाळांनो ॲक्सिलरेशन काय झालं तर सरळ सांगू शकता ॲक्सिलरेशन इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर. इथं असतं साईन ओमेगा टी. लक्षात ठेवा मायनस ए ओमेगा स्क्वेअर. लक्ष द्या ए ओमेगा इंटू मायनस ओमेगा मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू साईन ओमेगा टी. हे झालं ॲक्सिलरेशन झालं. ओके आता तुम्हाला इथपर्यंत सगळं ॲक्सिलरेशन विचारलं म्हणजे तुम्ही ॲक्सिलरेशन काढलं की ॲक्सिलरेशनचं इक्वेशन काढलं. ॲक्सिलरेशनचं इक्वेशन आता जस्ट पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. आता मला हे सांगा तुम्हाला काय काय दिलं आहे त्यांनी गिवन डाटामध्ये काय दिलं आहे ए दिला आहे आणि एन. एन म्हणजे काय असतं फ्रिक्वेन्सी. तर तुम्हाला समजायला पाहिजे बाळांनो. सो ॲक्सिलरेशन 2 मिनटं थांबा. ॲक्सिलरेशन इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगाची व्हॅल्यू किती असतं माहिती आहे का 2 पाय एन आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. मी सांगतो तुम्हाला कसं काय असतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाळांनो ओमेगा एकच गोष्ट 100 वेळ होत आहे 2 पाय डिवाइड बाय कॅपिटल टी. ओके सो फ्रिक्वेन्सी ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय डिवाइड मधला 1/t इकडे गेला. लक्ष द्या लक्ष देऊन बाळा आदित्य लक्ष द्या. काय झालं हां काय म्हणतो तुझे अबे तू काय म्हणतो हां काय गव्हर्नमेंट जॉब लागणार आहे का आता हां नंतर नंतर कर ना. लाडक्या बहिणीचे पैसे तुला येतात का हां का रे लाडकी बहीण येते का तुला मग एवढं काय गरज आहे आधार कार्डची हां नंतर कर ठीक आहे कर तू काही प्रॉब्लेम नाही आहे इट्स युअर पर्सनल पण नंतर कर हां ठीक आहे हां ए तुम्हाला वगैरे येतात का रे लाडकी बहीण नाही ना ठीक आहे ओके हां ए बस हां बस बस शीतल साहेब लक्ष दे इकडे हां ठीक आहे ठीक आहे तर इकडे बघा येस ए बस बस हां ए बस हां ओमेगा इक्वल्स टू लक्ष द्या बस बस बरं ऐका मी काय म्हणताय मी तुम्हाला पहिले सांगितलं जोपर्यंत ऑसिलेशन समजणार नाही तोपर्यंत मी सुट्टी देणार नाही. मग 11 वाजू शकतात 12 वाजू शकतात मला काही घेणं नाही. मी डबल घेणार नाही आज. मी आज जेवढे आज ते एक तर पूर्ण संपवणार. जेव्हा मी सुट्टीवर ना आले तुम्ही तर मी नवीन टॉपिक सुरू करणार. मी आत्ताच सांगता त्यामुळे बघा तुम्ही टाइमपास काय करायचं तर हां ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय बाय कॅपिटल टी. टी तिकडे सरकवला लक्ष द्या तर 1/t तिकडे गेला तर ओमेगा इज इक्वल्स किती असतं 2 पाय ए. हा पिरियड आहे की रेसिप्रोकल ऑफ पिरियड रेसिप्रोकल ऑफ पिरियड आणि रेसिप्रोकल ऑफ पिरियडला आपण काय म्हणतो सांगा फ्रिक्वेन्सी. काय म्हणतो बोला फ्रिक्वेन्सी. ओके तर बाळांनो म्हणून मी ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय टाकली ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. 2 पाय व्हॅल्यू कशी आली मी सांगितलं आहे. आता मला हे सांगा इथे कोण आहे साईन पुन्हा तीच कंडिशन आली ओमेगा टी. ओमेगाची व्हॅल्यू असतं 2 पाय एन इंटू किती असतं बाळांनो टी. जस्ट पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. सो ॲक्सिलरेशन इज इक्वल्स टू किती असतं मायनस आवाज नको आहे रे आय ए सांगा 2 इंटू पाय इंटू एन ब्रॅकेट स्क्वेअर 2 स्क्वेअर 4 इथे किती असतं पाय स्क्वेअर इथं काय करायचं एन स्क्वेअर इंटू काय करायचं साईन इथं काय करायचं सांगा 2 इंटू पाय इंटू किती असतं एन इंटू किती असतं टी. ओके सो ॲक्सिलरेशन इज इक्वल्स टू किती असतं मायनस ए. आता आपण एसआय युनिट यूज करू सगळे कारण हे हर्ट्ज आहे हे आपल्याला एसआय नाही तर हे सेंटीमीटर करा आणि हे हर्ट्ज टाकाल जमणार नाही. दोन्ही एसआय युनिट यूज करू. त्या अँप्लिट्यूडची व्हॅल्यू काय टाकायची सांगा दांगड साहेब इकडे लक्ष द्या. तिकडे काय जुने दिवस आठवले का भूगोलाचे लक्ष दे इकडे हां सांगा अँप्लिट्यूड काय 4 इंटू 10⁻² की -2 आणि फ्रिक्वेन्सी 5 आहे. लक्ष द्या बाळांनो अँप्लिट्यूडची व्हॅल्यू आहे 4 इंटू 10⁻² थांबा. ओके हा 4 आहे. पायची व्हॅल्यू असतं 3.14 आणि ब्रॅकेटचा काय होईल स्क्वेअर. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू 5 चा स्क्वेअर इथे किती असतं साईन इथं असतं 2 पाय एन म्हणजे 2 पायची व्हॅल्यू असतं 3.14 फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती असतं बोला 5 आणि टी म्हणजे ए फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू असतं 5 आणि टी म्हणजेच किती असतं 1/30 आवाज नको आहे. टी म्हणजे असतं 1/30 हे बाय 1/30 सेकंड 1/30 सेकंड म्हणजे पार्टिकलनी मीन पोझिशन क्रॉस केल्यानंतर 1/30 सेकंदानंतर त्याचं ॲक्सिलरेशन काढायचं आहे. तर टीची व्हॅल्यू टाकली 1/30 बरोबर आहे. नाव इट्स अ पार्ट ऑफ कॅल्क्युलेशन. हे सगळे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करावं लागतील. आता बाळांनो थोडक्यात मला हे सांगा ॲक्सिलरेशन इज इक्वल्स टू मायनस
सांगा 4 × 4 किती असतं बोला 16. 10 रेज टू द पॉवर किती आहे -2. 3.14चा स्क्वेअर किती असतं 9.86 इंटू किती असतं 25. इथं काय करायचं बोला साईन. हां आवाज नको आहे थांबा. मला असं वाटते उगं मी इथे हे केलं, इथं पायच असायला पाहिजे होतं, राहू द्या. ओके, कारण की हा साईनचा अँगल आहे ना, साईन थिटा आतमधला हा अँगल आहे, लक्षात ठेवा. आता तुम्ही एवढं भान ठेवा, कदाचित मी इथं पायची व्हॅल्यू 3.14 टाकली, पण इथं पायची व्हॅल्यू 3.14 टाकणं चुकीचं आहे. काय बोललो मी समजलाय? इथं पायची व्हॅल्यू 3.14 टाकली, पण इथं टाकणं चुकीचं आहे, कारण की इथं पाय साईनचा कोण आलाय अँगल. आणि तुम्हाला माहिती आहे पाय म्हणजे किती असतं 1 की 180 डिग्री 180 डिग्री. इथं मी 180 नाही टाकली, इथं तो अँगल म्हणून नाही आलाय, पण इथं तो साईनचा अँगल आलेला आहे. आणि अँगल जेव्हा असतो तेव्हा पायची व्हॅल्यू किती टाकत असतात 1 की 180 180. हे लक्षात ठेवा. एकाच न्यूमेरिकलमध्ये एकाच स्टेपमध्ये 2-2 पाय आलेले आहेत, पण एका ठिकाणी 3.14 आणि एका ठिकाणी 180. पण ठीक आहे, मी पायच ठेवतो सध्या. मला हे सांगा 5 × 2 10. सो 10 इंटू किती असतं पाय आणि इथे किती असतं 1/30. ते जास्त इझी होईल, कारण की π/3 होऊन जातं डायरेक्ट. चलो डायरेक्ट ॲक्सेलरेशन निघाल तुमचं. सांगा बरं काय निघाल ॲक्सेलरेशन? सरळ सांगू शकता तुम्ही मायनस लक्ष द्या, नॉन 10 टर्म जवळ घ्या. 16 इंटू किती असतं सांगा 9.86 इंटू किती आहे सांगा 25. बघा हा 16 आहे, हा 9.86 आहे, हा 25 आहे. इंटू 10 रेज टू द पॉवर किती असतं 2 की -2 इथं काय करायचं बोला साईन इन ब्रॅकेट. हा 10 1 जा आणि 10 किती असतं 3 जा. बोला किती असतं पाय की π/3 सो ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू किती असतं बोला. हां ॲक्सेलरेशन आवाज नको आहे बोला. हां ॲक्सेलरेशन बाळांनो होय, ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस काय करायचं हां 16 इंटू 9.86 इंटू 25. बोला 16 इंटू किती असतं 9.86 इंटू किती असतं 25 इंटू 16 इंटू 9.86 इंटू 25 इंटू 10 रेज टू पॉवर -2 इंटू 10 रेज टू पॉवर -2 इंटू इथे किती आहे साईन की साईन π/3 आणि तुम्हाला माहिती आहे π/3 म्हणजे 60 आणि साईन 60 ची व्हॅल्यू किती असतं √3/2. हे तुम्हाला समजायला पाहिजे, हे तुमची कॅल्क्युलेशनचा पार्ट. इथला पाय हा 3.14 नाही आहे, इथला पाय हा 180 आहे. बघा 180 आहे, कारण की तो अँगलमध्ये आला आहे. कशात आला आहे आईन, कारण की तुम्ही ट्रिग्नोमेट्री जेव्हा शिकता तेव्हा साईन ऑफ थिटा असतं बघा, साईनच्या पुढचा अँगल असतो, तर साईनच्या पुढचा हा कम्प्लीट अँगल आहे. हां नाव सॉल्व करा. चला बाळांनो या तिघांचा प्रॉडक्ट करा, चला लवकर फास्ट. बरं जाऊ द्या स्टेप बाय स्टेप. मला एक काम करा 16 इंटू 9.86 चा प्रॉडक्ट करून दाखवा. चला ॲक्सेलरेशन लवकर फास्ट. इंटू 25 आहेच इंटू 10 रेज टू पॉवर -2 आहेच √3 म्हणजे 1.73 आणि डिवाइड बाय 2 आहेच. आवाज नको आहे लवकर. 60 इंटू 9.86 चा प्रॉडक्ट करा. 9.86 इंटू 16 मेक इट अ प्रॉडक्ट. आवाज नको आहे रे. अय बैताड्या का बरं हसताय रे तू का बरं हसताय? प्रॉडक्ट कर ना चल लवकर. 60 इंटू 9.86 शौर्य कर बाळा कर ना. नोटबुक वगैरे केली की नाही? सगळ्या विषयासाठी वेगळ्या करायच्या असतात. कन्फर्म? हां बोला किती येतं हंसिका? 15 1577 157 156 हे बरोबर आहे का? पुढे काय तर 6. चला दोघांचा प्रॉडक्ट करा. चला दोघांचा प्रॉडक्ट करा, त्याला 25 ने मल्टिप्लाय करा. मागे चला लवकर दोघांचा प्रॉडक्ट करा. कम ऑन एव्हरीवन करा. किती आलं? सगळं आन्सर सांगताय की फक्त दोघांचा प्रॉडक्ट? हां सांग किती येतं? 3944 560 आणि 2 डिजिट मागे एवढा लागेल ना. हे बरोबर आहे का? आणि चला सांगा लवकर काय तर बोला. हां 3944.00 3944.00 बरोबर आहे.
आवाज नको आहे. 3944.00 ओके ओके इंटू 10⁻⁴ किती आहे -2 इंटू 1.73 डिवाइड बाय 2. थांबा रे, बरोबर आहे का? ओके आता एक काम करा ना, तुम्हाला समजतं आहे ॲक्सिलरेशन इज इक्वल्स टू, थांबा रे, मायनस एक काम करा, याला 2 ने डिवाइड करून घ्या. पहिला भाग कितीचा तो 0चा पॉईंट. ओके 8चा किती असतं 16. इथं बघा लक्ष द्या 1.73 डिवाइड बाय 2. 2 0 जा 0, इथं आलं 1 17. 2 8चा किती असतं 16. 17 16 गेले 1, इथे किती आहे 3. 2 6चा किती असतं 12. 13 - 12 किती असतं 1 0 and 2 5चा झाला. 3944 इंटू 10⁻⁻² इंटू 0.865 चला 0.865. बाळांनो ॲक्सिलरेशन इज इक्वल्स टू मायनस, चला या दोघांचा भाग करा. हा 3944 ला 865 नी मल्टिप्लाय करा इंटू 10⁻² आहे की -2 आहे -2 मीटर पर किती आहे सेकंड स्क्वेअर. लवकर हा 3944 इंटू किती असतं 865. आवाज आवाज हा 3944 इंटू 865 34 थांबा 341156 2 मिनिटं थांबा. पण इथं 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे ना, 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट म्हणजे किती आन्सर सांगा 3411.560. आवाज नको आहे. हा सांगा आता काय करायचं. ॲक्सिलरेशन सांगा हाऊ मेनी डिजिट्स हॅव टू शिफ्ट फॉरवर्ड बॅकवर्ड म्हणजे 34 पॉईंट समथिंग. तुम्ही हे आन्सर लिहिलं तर मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे 34 अरे 2 डिजिट जाईल ना, तर किती होईल सांगा 34 की 34 पॉईंट 34 पॉईंट समथिंग. नेक्स्ट बस हे क्वेश्चन स्टार करायला, हे क्वेश्चन आता महत्वाचे आहे सगळे. हा कुठला झाला आपला बोला. ओके आता क्वेश्चन नंबर 6 बाकी आहे ना, की झालाय 6. बघा क्वेश्चन नंबर 6 बघा काय दिलाय. अ सिंपल पेंडुलम परफॉर्म SHM ऑफ पिरियड इज 4 सेकंड. सगळ्यांनी लक्ष द्या. गिवन अ डेटा गिवन डेटा मध्ये तुम्हाला पिरियड दिलेला आहे. आवाज नको आहे. पिरियड T इज इक्वल्स टू दिला आहे 4 सेकंड्स. हा ओके हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोजिशन. अंडरलाइन करा. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम काय एक्सट्रीम पोजिशन की मीन पोजिशन. विल द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉब इज 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड. ओके तर बघा डिस्प्लेसमेंट इज 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड. बघा काय दिलाय डिस्प्लेसमेंट इज 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड. डिस्प्लेसमेंट किती आहे 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड म्हणजे तर तुम्हाला विचारलाय पार्टिकल. ओके लक्षात ठेवा. ओके तुम्हाला विचारलाय हाऊ मच टाइम, अंडरलाइन करा टाइम विचारलाय. ओके आणि सोल्युशन मध्ये बघा काय करायचं. हा सांगा सगळ्यात महत्वाचं आहे जर्नी काय दिली आहे. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्सट्रीम पोजिशन की मीन पोजिशन. आता एक लक्ष द्या ॲज गिवन तुम्हाला दिलेला आहे. हे बघा काय दिलंय पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोजिशन. 2 मिनिटं थांबा. करे पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोजिशन म्हणजे केस 1 आहे की केस 2 आहे केस 1. आणि जर मीन पोजिशन असेल तर एक्स व्हॅल्यू किती असतं A sin ओमेगा टी केस 1. आणि जर पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्सट्रीम पोजिशन असतं तर x इक्वल्स टू A cos ओमेगा टी आलं असतं. बरोबर आहे. 2 केसेस असतात. हे लक्षात ठेवायचं. भरपूर क्वेश्चन आहे बाळांनो. 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह केले आपण. झाला तुम्हाला टाइम काढायचा आहे. झाला मग टाका एक्स व्हॅल्यू किती आहे बोला. एक्स व्हॅल्यू किती आहे 1 की 1/3 1/3 ऑफ A इंटू A साइन ऑफ इथं काय असतं ओमेगा म्हणजे 2π/T इंटू असतं स्मॉल टी. खतम. बरोबर आहे. ओमेगाची व्हॅल्यू 2π/T. आवाज नको आहे. A गेट्स कॅन्सल. सो गाइस तुम्हाला समजेल साइन ऑफ 2π/T इंटू किती असतं स्मॉल टी इज इक्वल्स टू किती आहे 1/3 इज इक्वल्स टू किती असतं साइन ऑफ लक्ष द्या 2π/T. व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ T 4 ओके इंटू स्मॉल टी. व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ स्मॉल टी दॅट आय हॅव टू फाइंड. 2 मिनिटं थांबा. ओके इज इक्वल्स टू 1/3. इथं गोंधळ आहे.
थांबा, गोंधळ आहे. काय करायचं? होय, थांबा, नाही जमत. थांबा 2 मिनिट. बघा मी काय म्हणता, इकडे लक्ष द्या प्लीज प्लीज. आपल्याला टाइम काढायचा आहे. आता एक काम करू, हा साईन तिकडे घेऊन जाऊ. साईन जर का तिकडे गेला तर 2π/4 इंटू टी, हे बघा अँगल आहे, इज इक्वल्स किती होईल? साईन के साईन इनवर्स, साईन इनवर्स ऑफ 1/3. आता मला हे सांगा, तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, 2π/कॅपिटल टी, कॅपिटल टी काय तेच लिहित आहे. 2 1 जा 2 2 जा किती होईल सांगा? पाय की π/2? π/2t. आता मला हे सांगा, जो अँगल, हा अँगलच आहे ना, जो अँगल पायच्या फॉर्म मध्ये येतो तो डिग्री असतो की रेडियन? रेडियन. मग इथं डोक्यावर लिहून द्या, रेडियन इज इक्वल्स टू साईन इनवर्स ऑफ, जर का तुम्ही याला डिवाइड केलं लक्षात ठेवा 1/3 तर याचं 0.333 असतं. करून बघा तुम्ही. 1 ला जर का 3 ने डिवाइड केलं किती असतं? पॉईंट की 0.333? 0.333. बघा ना, हे पहा, हा 1 आणि 3, 3 0 जा 0, इथं असतं 1, 0.3 जा 9, पुन्हा 10 9 गेले, 1 राहिला 10, 333. रिकरिंग आहे ते, संपतच नाही. आता काय करायचं? मला ए π/2t हा रेडियन आहे, इज इक्वल्स टू साइन इनवर्स. तुम्हाला माहिती आहे ट्रिग्नोमेट्री आहे की इनवर्स ट्रिग्नोमेट्री आहे? आणि इनवर्स ट्रिग्नोमेट्री ऑलवेज गिव्स यू अँगल. तर नॅचरल साइन मध्ये 0.333 ही व्हॅल्यू बघा कुठे आहे. जा नॅचरल साइन मध्ये 0.333 व्हॅल्यू कुठे आहे बघा, टेबल मध्ये, लॉग टेबल मध्ये. ती व्हॅल्यू नाही भेटली त्याच्यापेक्षा मोठी बघा, नॅचरल सायन्स. लॉग टेबल बघू द्या, नॅचरल सायन्स. हां, लॉगॅरिथमिक नाही, नॅचरल सायन्स. हां, ए नॅचरल सायन्स मध्ये 0.333 व्हॅल्यू, 0.333. हां, 19 डिग्री 18 मिनिट्स आहे बघ. अच्छा अच्छा, 19 डिग्री 30 मिनिट्स. हां, ए 19 डिग्री आणि 30 मिनिट्स आहे. आवाज, ए मूर्खांनो लक्ष द्या ना इकडे, पागल कुठले. काय सांगा, 19 डिग्री 30 मिनिट्स. आता इकडे बघा प्लीज, माझे मायबाप लक्ष द्या, मी काय सांगताय सगळे न्यूमेरिकल महत्वाचे आहेत. मला हे सांगा, इथे आले π/2t रेडियन इज इक्वल्स टू 19 डिग्री प्लस 30 मिनिट्स करायला. 19 डिग्री 30 मिनिट्स म्हणजे 19 डिग्री प्लस 30 मिनिट्स. आणि तुम्हाला माहित आहे मागच्या वर्षी अँगल्स अँड मेजरमेंट टॉपिक होता, त्याला मी सांगितलं होतं जर का डिग्री, ओके, जर का मिनिटचं डिग्री करायचं असेल तर त्याला 60 ने डिवाइड करायचं. ओके, सिंगल डॅश म्हणजे मिनिट्स, मिनिट्सचं जर का डिग्री करायचं असेल तर त्याला 60 ने काय करायचं? डिवाइड. सो बाळांनो, π/2t रेडियन इज इक्वल्स टू 19 डिग्री प्लस 60, इथं किती असतं? 1/2 डिग्री. 31 जा 32 जा, बरोबर आहे ना? 60 म्हणजे किती होईल सांगा? ओके बाळांनो, π/2 रेडियन, ओय π/2 रेडियन इज इक्वल्स टू 19 डिग्री प्लस किती असतं? 0.5 डिग्री. तुम्हाला समजायला पाहिजे, 1/2 म्हणजे 0.5, 1/2 डिग्री म्हणजे 0.5 डिग्री, बरोबर आहे? आणि मला हे सांगा 19 प्लस 0.5 म्हणजे किती असतं? 19.5, 19.5 डिग्री. लक्षात ठेवा, 19 डिग्री प्लस 0.5 डिग्री म्हणजे किती? लक्ष द्या ना. ओके, 19 डिग्री प्लस 0.5 डिग्री म्हणजे 19.5 डिग्री. आता तुम्हाला समजायला पाहिजे सर, सगळं आम्हाला समजायला पाहिजे. हो, ओके. सो π/2. ओके, मी 10 वेळ एकच गोष्ट सांगताय, लेफ्ट हँड साईडचा अँगल कशात आहे? डिग्री की रेडियन? तर राईट हँड साईडचा आहे, मला रेडियन मध्ये हवा आहे, तो कशात आहे? डिग्री. जमणार नाही. सो या 19.5 डिग्रीला काय करायचं? π/180 ने मल्टिप्लाय करा आणि तुमचा आन्सर रेडियन मध्ये येईल. चालेल? डिग्रीला रेडियन करायचं नंतर π/180. आता रेडियन झालं. नाउ यू कॅन कम्पेअर. सो यू सिम्पली कॅन से इट्स π/2t इज इक्वल्स टू 19.5 इंटू किती आहे? π/180. काय सांगू तुम्हाला, π कॅन्सल झाला. मला पाहिजे t की t/2. सो t/2 इज इक्वल्स टू किती असतं? 19.5 डिवायडेड बाय किती असतं? 180. करेक्ट आहे? आणि 2 तिकडे गेला तर t ची व्हॅल्यू किती असतं बाळांनो? ओके, 19.5 डिवायडेड बाय किती असतं सांगा? 1 की 180? 180. 19.5 डिवाइड बाय 180 आणि हा 2 इकडे आला. येस. सो टी ची व्हॅल्यू किती झालं? 2 1 जा 2, 90 जा. सो 19.5 डिवायडेड बाय किती असतं? 90. सो टी ची व्हॅल्यू किती असतं? 19.5 डिवाइड बाय 90 म्हणजे किती असतं? 9 इंटू 10. सो टी ची व्हॅल्यू किती असतं? 19.5 डिवायडेड बाय किती असतं? 9 इंटू 10⁻⁴ किती असतं? -1. सो टी ची व्हॅल्यू किती असतं बोला? 19.5 डिवाइड बाय 9. सांगा 9 ने डिवाइड करा, बोला काय असतं? सांगा 9 ने डिवाइड करा काय असतं? हां,
सांगा 9 ने डिवाइड करा. बोला 9 1 जा 9 2 जा किती असतं 18. 9 1 जा 9 2 जा 18. सांगा 19 मधनं हे गेले तर अबे डिवाइड करून सांगा ना तुम्ही डिवाइड करून सांगा लवकर. ए 2 पॉइंट किती 2.16 इंटू 10 raised to power किती असतं -1. सो हाऊ मेनी डिट्स आय हॅव टू शिफ्ट 1 फॉरवर्ड बॅकवर्ड. सांगा आन्सर किती लागा 0.216 सेकंड्स. मी सांगतो वेगळेच न्यूमेरिकल आता हे सगळे कॅल्क्युलेशन्स महत्वाचे आहेत. छोट्या छोट्या गोष्टींनी तुमचे कॅल्क्युलेशन चुकू शकतात. ओके हां किती नंबरचा क्वेश्चन आहे हा 6. हे डिग्री रेडियनचा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. 7 नंबरचा झालाय का रे आपला नाही. चला बघा सगळे टेक्स्टबुक मधले अनसॉल्व्ड क्वेश्चन्स आहेत ते. अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ बघा क्वेश्चन सिंपल पेंडुलमचा दिलाय बघा. सिंपल पेंडुलम बघा अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ. आता तुम्हाला माहिती आहे सिंपल पेंडुलम मध्ये आपण काय शिकलोय बघा. ओके हा पेंडुलम असतो ही मीन पोझिशन असते. तुमचा पेंडुलम अशा प्रकारे असतो बरोबर ना. ही सिंपल पेंडुलमची लेंथ असते. याला आपण डिस्प्लेसमेंट घेतलं होतं. याला आपण अँगल थिटा घेतला होता विच इज व्हेरी स्मॉल. ओके इथं बॉडी ऑफ मास एम होतं. वेट mg इज ऍक्टिंग वर्टिकली डाऊनवर्ड होतं आणि या इथं रेस्टोरिंग फोर्स असतो सुटला mg की mg sin theta हे सगळं आपण शिकलोय. ओके बघा अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ. एका सिंपल पेंडुलमची लेंथ दिली आहे तुम्हाला 100 सेंटीमीटर. तुम्हाला माहिती आहे 100 म्हणजे 10 raised to power 2 सेंटीमीटर आणि तुम्हाला हे माहिती आहे 10 raised to power 2 सेंटीमीटर म्हणजे 10 raised to power -2 मीटर. करेक्ट आहे. दोघांचा बेस सेम आहे. इंडेक्सची ॲडिशन 2 + -2 मीटर इज इक्वल्स टू 10 raised to the power किती असतं 2 - 2 मीटर. करेक्ट आहे. सो लेंथ इज इक्वल्स टू 10 raised to the power 2 - 2 0 मीटर म्हणजे लेंथ इज इक्वल्स टू 1 मीटर. काय फालतूपणा आहे बे लहान बाळासारखं करतात गदडे हो. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असते सगळ्यांनाच माहिती आहे. ओके हां लक्ष द्या आपलीच इज्जत निघते. म्हणजे असं जर का करून दाखवलं तुम्ही पेपरमध्ये तर तुम्हाला हे तर सगळ्यांना माहिती आहे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर यार. Okay, a simple pendulum of length 100 cm perform a simple harmonic motion. Find a restoring force. हे पहा restoring force F is equals to असतो the force which brings the particle towards the mean position. बरोबर आहे. Find a restoring force of a bob of mass. सांगा मास किती दिलाय 50 ग्राम. ग्राम इज नॉट अ SI युनिट. त्याला 10 raised to the power -3 ने मल्टिप्लाय करा म्हणजे kg भेटेल. kg काय kg. When the displacement from the mean position is म्हणजे x ची व्हॅल्यू दिली आहे. सांगा एक्स व्हॅल्यू किती आहे 3 की 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर. मला असं वाटते हे न्यूमेरिकल सगळं CGS मध्येच दिलेलं आहे बघा. 100 सेंटीमीटर ग्राम 3 सेंटीमीटर तुमची चॉईस काय असं नसते. मग ते सगळं CGS पाहिजे नाही तर मग सगळं SI यूज करा. 1 मीटर 10 raised to the power -3. ओके सेंटीमीटर म्हणजे 3 × 10 raised to the power किती असतं बोला -2 मीटर. अँड व्हॉट हॅव आस्क्ड टू फाइंड रेस्टोरिंग फोर्स टू फाइंड रेस्टोरिंग फोर्स. रेस्टोरिंग फोर्स F इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. थांबा आता मला हे सांगा तुम्हाला डेरिवेशन मी शिकवलाय. द फोर्स विच ब्रिंग्स द पार्टिकल टुवर्ड्स द मीन पोझिशन इज अ रेस्टोरिंग फोर्स. सो रेस्टोरिंग फोर्स F इज इक्वल्स टू किती असतं रे मला हे सांगा का रे mg sin थीटा असतं की -mg sin थीटा असतं -mg sin. डेरिवेशन मध्ये शिकवलाय मी तुम्हाला. ओके आता ऍक्च्युली डेरिवेशनचा एक मधातला फॉर्म्युला आला आहे हा. रेस्टोरिंग फोर्सचा सगळा फॉर्म्युला डिराईव्ह नाही केला आपण. डेरिवेशनची स्टेप आहे. तुम्ही जर का डेरिवेशन काढलं तुम्हाला समजेल. आणि त्यातलं मला सांगा थीटा इज लार्ज अँगल की स्मॉल अँगल. एव्हरी टाइम थीटा इज व्हेरी स्मॉल. तर लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे थीटा इज व्हेरी स्मॉल. ओके आणि तुम्हाला माहिती आहे जर का थीटा स्मॉल असेल तर बाळांनो युअर साइन थीटा इज नियरली इक्वल्स टू किती असतं थीटा. चला टाका रेस्टोरिंग फोर्स इज इक्वल्स टू -mg इंटू किती असतं थीटा. डोळे झाकून डेरिवेशनच्या स्टेप उचलत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे थीटा म्हणजे काय असतं. थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे असतं आर्क लेंथ अपॉन काय रेडियस. डेरिवेशन मधल्या स्टेप्स आल्या आहेत. आर्क लेंथ अपॉन रेडियस म्हणजे किती असतं सांगा x की x अपॉन l. डेरिवेशन मध्ये जा. आता तुम्ही डेरिवेशन मध्ये गेले तर तुम्हाला समजेल हे सगळं डेरिवेशन मधलं आहे. ओके तर इथे लिहू शकता फ्रॉम डेरिवेशन. पेपर मधनं का लिहू तुम्ही नोट्स मध्ये डेरिवेशन मध्ये जा. तुम्हाला हे सगळं डिटेल मध्ये लिहिलेलं आहे. चला नाउ जस्ट पुट व्हॅल्यू एंड गेट द आन्सर. यू नो m येस. यू नो g येस. यू नो थीटा ना. थीटा माहिती आहे का बघा. अरे थीटा नाहीच आहे ना कधडे हो. XIL आहे ना. हां चला मग F इज इक्वल्स किती असतं मायनस. चला M म्हणजे मास जाऊ द्या SI मध्ये सॉल्व करू. सो 50 × 10 raised to the power -3. G म्हणजे ग्रॅव्हिटी 9.8. थीटा नाही आहे त्या थीटाची व्हॅल्यू.
अगं बाई मी काय करताय. ओके एफ इज इक्वल टू किती असतं मायनस एम जी इंटू थिटा आणि थिटाची व्हॅल्यू असतं एक्स अपॉन एल. थिटाची व्हॅल्यू किती असते एक्स एक्स अपॉन एल एक्स अपॉन एल थिटा. कराल का सॉल्व आता. अरे जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. ए एम म्हणजे मास किती आहे 50 इंटू 10⁻³ जी म्हणजे ग्रॅव्हिटी 9 पॉइंट. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे बोला सांगा. ए कुठे गेलं बे. हां 3 इंटू 10⁻³ किती आहे -2 आणि लेंथ म्हणजे मीटर म्हणजे 1 खतम 1 मीटर. मग 1 आहे म्हणजे नसल्यासारखंच आहे ना. जस्ट यू हॅव टू मल्टिप्लाय ऑल द टर्म्स. यू कॅन सॉल्व. कॅन यू सॉल्व. नॉन 10च्या टर्म जवळ घ्या 10च्या टर्म जवळ घ्या. सांगा नॉन 10च्या टर्म्स कुठल्या आहेत बोला. ए नॉन 10च्या टर्म्स कुठल्या आहेत. एफ इज इक्वल टू बोला -50 इंटू 9.8 इंटू 3 इंटू 10⁻³ किती आहे -3 आणि 10⁻³ किती आहे -2. सो फोर्स एफ इज इक्वल टू मायनस यू विल गेट इन न्यूटन आणि 10⁻³ किती आहे बोला -5 -3 -2 म्हणजे -5. मेक इट अ गुणाकार 50 इंटू 9.8 इंटू 3 मेक इट अ प्रॉडक्ट. चला करा 10 करा काही प्रॉब्लेम. 9.8ला 10 केलं तरी चालते. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. सांगा आन्सर किती येतं. किती 180. अरे किती बोला ना 15 147 बोला ना 147 आणि एक दीड शिफ्ट वगैरे करून यायचं आहे हो की नाही. मायनस काय -2 कुठे आहे. बरोबर आहे ना मग प्रॉडक्ट करा एकदा बरोबर. काय ते चुकलं असेल प्रॉडक्ट. तसं नसते ते 147 2 -4 अजून एक 0 येतो. मग बरोबर आहे ना 3 डीड ओढले तर बरोबर आहे आन्सर. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके ओके चला. ए क्वेश्चन नंबर कुठला झाला सांगा 7. आता इकडे लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. आवाज नको आहे. क्वेश्चन नंबर 10 आणि 11 स्टार करा. मला असं फील होत आहे की दोन पैकी एक क्वेश्चन तुम्हाला पडणार यावर्षी. क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 11 दोन पैकी एक पडणार लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 11 बघू आपण एक. आवाज नको आहे. हे टेक्स्टबुक आहे का रे कुणाजवळ. मॅथ्स फिजिक्सचं टेक्स्टबुक आहे का. 11 नंबरचा क्वेश्चन वाचा सगळ्यांनी. m/k हा ए आता लक्ष द्या. हा ए क्वेश्चन नंबर 11 बघा. थोडा विचित्र क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन काय दिलाय. हा द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ बॉडी ऑफ मास m1 suspended from a light spring is t when the body of mass m2 is tied to a first body and the system is made to oscillate. The period is 2t. compare the masses m1 and m2. आता इकडे लक्ष द्या काय दिलाय. सगळ्यात पहिले बाळांनो लक्ष द्या. त्यांनी दिलाय केस 1. ए बाळांनो हा क्वेश्चन तुम्हाला पडणार बरं का यावर्षी लक्ष द्या. आणि तुम्हाला दिलाय इथं केस 2. पहिल्या केस मध्ये काय दिलाय बघा. हे बघा तुम्हाला एक रिजिड सपोर्ट दिलाय. ओके एक स्प्रिंग दिलाय. स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे. त्या स्प्रिंगच्या ओके एका एंडला अ बॉडी ऑफ मास m1 दिलेला आहे. आणि मला हे सांगा समजा सध्या बॉडी मीन पोझिशनला आहे. स्प्रिंग मास सिस्टम मीन पोझिशनला बॉडी खाली खेचली आणि सोडली तर बॉडी काय होणार स्प्रिंग काय होणार ऑसिलेट वर खाली वर खाली वर खाली ऑसिलेशन. तर त्याचा पिरियड ऑफ ऑसिलेशन दिलाय टी. किती दिलाय पिरियड ऑफ ऑसिलेशन टी. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन टी दिलाय. ते काय म्हणतात दुसऱ्या केसमध्ये रिजिड सपोर्ट तोच आहे. स्प्रिंग सुद्धा तोच आहे. त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट केच आहे. फरक काय केला माहिती आहे का. त्याच्या एक एंडला बॉडी ऑफ मास m1 अटॅच केली होती बरोबर आहे. ती बॉडी ऑफ मास m1च आहे आणि त्या m1 ला अजून m2 अटॅच केली आहे. म्हणजे बॉडी ऑफ मास काय झाला आता m1 झाला की m1 + m2
M1 प्लस M2 आणि मग आता सिस्टम खाली खेचली आणि नंतर पुन्हा स्प्रिंग काय होईल ऑसिलेट. तर पहिल्या केसमध्ये दुसऱ्या केसचा पिरियड सेम राहील का रे नाही मास चेंज झालं की तर तो पिरियड असतो या केस मधला असतो 2t. किती असतो बोला 2t. तर तुम्हाला म्हणतात कम्पेअर द मासेस. मासेस काय करायचे आहे कम्पेअर. सो लक्षात ठेवा ए कम्पेअर मासेस कम्पेअर मासेस. आता लक्षात ठेवा कम्पेअर मासेस. तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्हाला मासेस कम्पेअर करायला लावतात याचा अर्थ तुम्हाला रेशो फाइंड करायचा असतो M1 इंटू M2 किसका बडा है. M1 मास मोठा आहे की M2 मास मोठा आहे त्या रेशोवरनं समजतं. ओके आता त्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवा ही कुठली सिस्टम आहे रे. ओके पेंडुलम वाली सिस्टम आहे की स्प्रिंग मास सिस्टम आहे. तर तुम्ही आता एक काम करायचं थोडं लक्ष द्या मी काय सांगतो नवीन आहे तुमच्यासाठी. फॉर स्प्रिंग मास सिस्टम लक्ष द्या ए फॉर स्प्रिंग मास सिस्टम सांगा पिरियडचा फॉर्म्युला काय असतो. पिरियड इज इक्वल्स टू कॅपिटल टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ असतं m/k. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा स्प्रिंग मास सिस्टमचा. पिरियड नवीन आहे तुमच्याकडे याचं डेरिव्हेशन वगैरे सिलेबस मध्ये नाही आहे. पेंडुलमचा आहे टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ L/g. पण पिरियडचा फॉर्म्युला लक्षात ठेवा स्प्रिंग मास सिस्टमचा टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ किती असते m/k. आता इकडे लक्ष द्या ओय मला हे सांगा फॉर केस 1 सांगा केस 1 साठी पिरियड टी दिलेला आहे. केस 1 साठी पिरियड टी आहे 2 पाय तर कॉन्स्टंटच आहे. मास किती आहे सांगा m1 आणि बाळांनो स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1 झालं. आणि इथे लिहितो फॉर केस 2 तुम्हाला समजायला पाहिजे केस 2 साठी पिरियड किती आहे सांगा टी आहे की 2t आहे 2t इज इक्वल्स टू 2 पाय कॉन्स्टंट आहे अंडर रूट ऑफ स्प्रिंग तोच आहे k पण मास किती आहे सांगा m1 आहे की m1 प्लस m2 आहे m1 प्लस m2. जेव्हा मास चेंज होईल m1 प्लस m2 तेव्हा पिरियड सुद्धा चेंज झाला. पिरियड किती आहे टी आहे की 2t आहे 2t आहे. ओके या केस मध्ये पिरियड हा दिला आहे t टाइम टेकन टू कंप्लीट 1 ऑसिलेशन t आणि इथे दिलाय पिरियड टाइम टेकन टू कंप्लीट 1 ऑसिलेशन या केस मध्ये दिलाय 2t. झालं हे झालं इक्वेशन नंबर 2. चला हे दोन इक्वेशन कसे तयार केले समजलं आहे. सगळ्यात पहिले स्प्रिंग मास सिस्टमचा पिरियडचा वापरला आहे. पहिल्या केस मध्ये पिरियड टी आहे तर मास m1 आहे. दुसऱ्या केस मध्ये पिरियड 2t आहे म्हणजे जिथं t असतं तिथं 2t टाकलं तर मास m1 प्लस m2 आहे. बाकी स्प्रिंग एकच आहे त्यामुळे केस सेमच आहे. चला दोन इक्वेशन सॉल्व करा. कसे सॉल्व कराल तर सरळ सांगू शकता इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1. सांगा ए इक्वेशन 2 ची LHS किती आहे 2t इक्वेशन 1 ची LHS किती आहे t. सो इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 म्हणजे याचा अर्थ असतो 2t डिवाइड बाय t इज इक्वल्स टू हां इक्वेशन 2 ची RHS काय बोला. इक्वेशन 2 ची RHS किती आहे 2 पाय. इक्वेशन 2 ची RHS आहे 2 पाय अंडर रूट ऑफ किती असतं m1 प्लस किती असतं m2 डिवाइडेड बाय k अँड डिवाइडेड बाय लक्षात ठेवा इक्वेशन 1 ची RHS किती आहे 2 पाय. इक्वेशन 1 ची RHS आहे 2 पाय अंडर रूट ऑफ किती असतं सांगा m/k. खतम m/k की m1/k m1/k m1/k. हे बघा मी आता सांगताय LHS अपॉन LHS अपॉन LHS आणि तिकडे RHS अपॉन RHS. हे बघा LHS अपॉन LHS आणि तिकडे RHS अपॉन RHS. फक्त अपॉन न लिहिता मी असं लिहिलं डिवायडेड बाय. ओके सिंपल तुम्हाला m1 tt गेट्स कॅन्सल. सो 2 इज इक्वल्स टू किती असतं 2 पाय. थांबा अंडर रूट ऑफ किती आहे m1 प्लस किती असतं m2 डिवायडेड बाय k. डिव्हिजनचं काय करायचं इंटू पुढच्या सिस्टमचा काय होईल रेसिप्रोकल 2 पाय होईल की 1/2 पाय अंडर k डिवाइड बाय m1 खतम. डिव्हिजनचं इंटू करायचं रेसिप्रोकल 2 पायचा रेसिप्रोकल किती असतं 1/2 पाय. आणि आता मला हे सांगा साधी गोष्ट आहे 2 पाय कॅन्सल. ओके सो 2 इज इक्वल्स टू एकाच रूट मध्ये टाकून द्या सगळं प्रॉडक्टच आहे ना. सांगा किती आहे बोला m1 प्लस m2 डिवायडेड बाय k आणि इंटू सांगा किती आहे k डिवाइड बाय किती असतं m1 खतम. एकाच रूट मध्ये टाकून दिलं दोन्ही. सांगा बरं काय होईल. सो इथं सरळ जर का सांगायचं झालं तर इथे किती असतं 2 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ सांगा k कॅन्सल. सांगा काय राहिलं m1 प्लस m2 डिवायडेड बाय m1 आणि इथं करायचं स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग केलं तर वरचं छप्पर उडालं 2 स्क्वेअर किती होईल 4 इथं होईल m1 प्लस m2 डिवायडेड बाय किती असतं m1. सो 4 इज इक्वल्स टू a प्लस b बाय c a बाय c b बाय c a प्लस b बाय c f बाय c b बाय c. सो m1 अपॉन m1 प्लस किती होईल सांगा m2 अपॉन m1. सांगा m1 अपॉन m1 कॅन्सल 1 म्हणजे काय राहिलं सांगा
4 इज इक्वल्स टू कॅन्सल प्लस m2 डिवायडेड बाय काय असतं m1. सो 4 प्लस 1 तिकडे गेला तर -1 इज इक्वल्स टू m2 डिवायडेड बाय m1. सो 3 इज इक्वल्स टू किती असतं m2 डिवायडेड बाय m1. 3 च्या खाली काही नाही म्हणजे 1. डो क्रॉस रेसिप्रोकल किती असतं 1/3 इज इक्वल्स टू किती असतं m1 अपॉन m2. सो आपल्याला रेशो काढायचा होता कुठला सांगा m1 अपॉन m2 इज इक्वल्स टू किती आला 1 की 1/3 1/3. बोला किसका बड़ा है m1 का बड़ा है कि m2 का बड़ा है m2 का. बिल्डकर लक्ष दे. ए छोटू तू तिकडे का बरं गेला रे हा लक्ष द्या. ओके सांगा m1 अपॉन m2 मध्ये कोण मोठा आहे m1 मोठा आहे की m2 मोठा आहे m2 मोठा आहे. इज दॅट क्लियर यस. ओके चला नेक्स्ट बाळांनो क्वेश्चन नंबर 10 बघा. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय दिलंय बघा. हा आवाज नको आहे. क्वेश्चन नंबर 10 हा बिडकर वाच क्वेश्चन. हा काय दिलाय अ पार्टिकल परफॉर्म अ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ पिरियड 2π सेकंड. पिरियड म्हणजे टाइम टेकन टू कंप्लीट 1 ऑसिलेशन 2π सेकंड आहे. अबाउट द मीन पोझिशन ओ लक्षात ठेवा. इट इज ऑब्झर्व टू हॅव अ स्पीड ऑफ b into √3 मीटर पर सेकंड व्हेन इट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ b मीटर्स फ्रॉम o म्हणजे मीन पोझिशन. ओके इफ द पार्टिकल मूव्स अवे फ्रॉम o ॲट दॅट इन्स्टंट फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय पार्टिकल टू ट्रॅव्हल अ फर्दर डिस्टन्स b. आता इकडे लक्ष द्या बाळांनो. मला हे सांगा सगळ्यात पहिले ओय बस खाली पागला. हा बघा आता काय दिलंय. पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करताय सांगा सिंपल हार्मोनिक मोशन. लक्ष द्या. ए पार्टिकल एसएचएम परफॉर्म करताय. या एसएचएम मध्ये लक्ष दे राज लक्ष दे. 2 दिवस सुट्ट्या आहे जगायची इच्छा नाही होत आहे काय हा का रे का 4 फटके खाऊन जायचं घरी. हा आता बाळांनो मला हे सांगा पार्टिकल एसएचएम परफॉर्म करताय. एसएचएम परफॉर्म करताना ही आहे मीन पोझिशन. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असतं बरोबर आहे. ते काय म्हणतात पार्टिकल मीन पोझिशन पासून निघाला. ओके मीन पोझिशन पासून पार्टिकल निघाला आणि मीन पोझिशन पासून एका बी डिस्टन्स वर पार्टिकल आहे म्हणजे पार्टिकलचा डिस्प्लेसमेंट दिलाय. डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन बी दिलाय. ओके एवढा बी डिस्टन्स. जेव्हा पार्टिकल इथं असतो पी ला ओके म्हणजे मीन पोझिशन पासून बी डिस्टन्स पुढे गेला तर पार्टिकल पी पोझिशनला पोहोचला आणि जेव्हा पार्टिकल पी पोझिशनला पोहोचला तर इथं पार्टिकलची वेलॉसिटी किती आहे सांगा. ओके b into √3 मीटर पर सेकंड. b into √3 मीटर पर सेकंड. पुन्हा एकदा सांगा पार्टिकलची जर्नी कोणापासून स्टार्ट केली मीन पोझिशन म्हणजे ओ. ओके पार्टिकल किती डिस्टन्स पुढे गेला बी डिस्टन्स पार्टिकल पुढे गेला म्हणजे झाला डिस्प्लेसमेंट. व्हेन द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन अँड पार्टिकल ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ b मीटर तो पार्टिकल कुठे पोहोचला कुठल्या पॉइंटला पोहोचला पी ला पोहोचला. तेव्हा तिथं वेलॉसिटी किती होती बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे ए वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ही होती b into √3 मीटर पर सेकंड केव्हा व्हेन डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज b मीटर बरोबर आहे. पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट b मीटर होतं. ओके डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. हे बघा इथून पार्टिकल निघाला इथं हे झालं डिस्प्लेसमेंट x b मीटर. ओके आता त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय माहिती आहे का व्हॉट इज द टाइम टेकन बाय पार्टिकल. बघा ॲट व्हॉट इन्स्टंट म्हणजे टाइम. ओके फाइंड अ टाइम रिक्वायर्ड बाय पार्टिकल टू ट्रॅव्हल अ फर्दर डिस्टन्स बी. सध्या पार्टिकल कुठे आहे सांगा ओला आहे की पी ला आहे. बरं चला एक्सपेरिमेंट सुरू केला तेव्हा पार्टिकल कुठे होता तिथून निघाला कुठे राईट हँड साईडला गेला फॉर एक्झाम्पल. ओके तर मला हे सांगा जेव्हा पार्टिकल बी मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो तेव्हा पार्टिकल कुठे पोहोचला असतो कुठल्या पोझिशनला पी ला. मग पी ला वेलॉसिटी किती आहे बी की b√3. मग मला हे सांगा पार्टिकल सध्या इथं आलाय ते म्हणतात इथून पुन्हा बी डिस्टन्स पुढे गेला पार्टिकल एवढंच डिस्टन्स हे बी डिस्टन्स पुढे गेला. ओके इथून सुद्धा बी डिस्टन्स पार्टिकल पुढे गेला तर इथं जायला किती वेळ लागला म्हणजे पार्टिकलला म्हणजे ओके इथं समजा ओ पी आणि समजा घेतलं ए तर
P2A जायला किती वेळ लागला? व्हॉट इज द टाइम टेकन टू कंप्लीट P2A? व्हॉट इज द टाइम टू टेकन टू कंप्लीट P2A? समजलाय? व्हॉट इज द टाइम टेकन बाय पार्टिकल टू ट्रॅव्हल अ फर्दर डिस्टन्स बी? फर्दर म्हणजे समजलं का? P पासून पुढे B डिस्टन्स ट्रॅव्हल व्हायला किती वेळ लागला? ओके, समजलाय? आता सगळ्यात महत्वाची केस काय माहिती आहे का? तुम्हाला ओ पोझिशन माहिती आहे, स्टँडर्ड पोझिशन आहे कुठली? बी मीन पोझिशन आहे, पण ए पोझिशन माहित नाही नेमकी कुठली आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की ए पोझिशन कुठली आहे, एक्स्ट्रीम आहे. त्यांनी म्हटलं काय एक्स्ट्रीम आहे? नाही म्हटलं. मग आपल्याला तुम्हाला ए पोझिशन पहिले बघावं लागेल. ओके, ए पोझिशन पहिले बघावं लागेल कुठली आहे, लक्ष द्या. चालेल? हे बघा, तुम्हाला मीन पोझिशन तर माहित आहे, तुम्हाला मीन पोझिशन तर माहित आहे, बरोबर आहे, लक्ष द्या. तुम्हाला मीन पोझिशन तर माहित आहे, ठीक आहे. तुम्हाला कुठली पोझिशन काढायची आहे? एक्स्ट्रीम. कुठली? एक्स्ट्रीम. कुठली? एक्स्ट्रीम. लक्ष दे, लक्ष दे, ठीक आहे. हां, ओके. तुम्हाला मीन पोझिशन माहित आहे, सांगा मीन पोझिशन कुठली आहे? ओ. ओ पासून किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? पी. पी की बी? कुठे येऊन पोहोचला? पी ला. त्या पी ला वेलॉसिटी दिली आहे आणि त्या पी पासून अजून फर्दर डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे, किती? बी. तर तुम्हाला विचारलाय हे पी पासून बी डिस्टन्स म्हणजे ए वर पोहोचायला किती वेळ लागला, म्हणजे टाइम टेकन टू कंप्लीट काय? पी की पी ए? पी ए काढायचं आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी आता मला हे माहित नाही की ए पोझिशन काय, तर फक्त एक मी डोकं लावू शकतो काहीतरी. काय? तर लक्ष द्या, तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल पोझिशन पी ला दिली आहे, जेव्हा डिस्प्लेसमेंट एवढं असते तेव्हा मी काय डोकं लावू शकतो बघा. व्हेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा अंडर ऑफ किती असतं? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पार्टिकल ऐसे जम परफॉर्म करता है. मी जर म्हटलं वेलॉसिटी ॲट पी, वेलॉसिटी ॲट पी, तर अंडर रूट ऑफ इथं काय लिहू शकतो मी? बी स्क्वेअर. समजून घ्यायचं, व्हीच्या ठिकाणी जर का मी व्हीपी टाकलं तर एक्सच्या ठिकाणी मी काय टाकेल सांगा? बी मीटर. अय, व्हीच्या ठिकाणी जर का मी काय टाकलं? व्ही की व्हीपी, तर एक्सच्या ठिकाणी काय टाकेल? बी. म्हणजे पी पोझिशनला पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट बी असते. किती आहे? बी. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन, बरोबर आहे की नाही? ओके, आता लक्ष द्या बरं का, लक्ष द्या, एवढं सोपं नाही आहे न्यूमेरिकल ते. ओके, आता मला हे सांगा व्हीपी ची व्हॅल्यू सांगा किती आहे? व्हीपी ची व्हॅल्यू. ओके, बोला काय? बी की बी रूट 3? बी रूट 3 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ इथे किती असतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. झालं? आता इथं बघा, तुम्हाला समजेल इथं. ओके बाळांनो, हां अजून काय दिलाय का रे? पिरियड वगैरे दिलाय का? पिरियड दिलाय, सांगा पिरियड टी किती दिलाय? 2 पाय सेकंड. लक्ष द्या, पिरियड 2 पाय सेकंड. थांबा, घाई करू नका. बी इंटू रूट 3 इज इक्वल टू ओमेगा म्हणजे 2 पाय बाय कॅपिटल टी अंडर रूट ऑफ किती असतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो बी इंटू रूट 3 इज इक्वल टू 2 पाय बाय कॅपिटल टी ची व्हॅल्यू आहे 2 पाय. हे बघा कॅपिटल टी ची व्हॅल्यू आहे 2 पाय. अंडर रूट ऑफ किती असतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. गेट्स कॅन्सल. सो रूट 3 इंटू बी, बी इंटू रूट 3 म्हणजे रूट 3 बी इज इक्वल टू अंडर ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, आता काय करायचं? स्क्वेअरिंग बोथ साइड. सांगा स्क्वेअरिंग केलं तर काय होईल? बोला. रूट 3 चा स्क्वेअर किती आहे? 3. बी चा स्क्वेअर किती आहे? बी. रूट चा स्क्वेअर केला तर वरचं छप्पर उडालं, तर काय राहिलं सांगा? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सर बस, डंगऱ्या बैलासारखा का बरं बसला? हा नाही, दिसायला तर आहेस तू तसा, पण वागायला तसा राहा. हा हा, लक्ष द्या. हाय, इकडे लक्ष द्या. हा, आता मी काय करताय बघा, इथं ॲम्प्लिट्यूड काढताय. कसं बघा? ओके, इट्स अ 3b स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, इकडे गेला तर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. सो इथं असतं 4b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. तर ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 4b स्क्वेअर. तर ए ची व्हॅल्यू किती असते सांगा? 2 की 2b? 2b. यावरनं काय समजलं आपल्याला? ए म्हणजे कोण? ॲम्प्लिट्यूड. ए म्हणजे कोण? ॲम्प्लिट्यूड. सांगा ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती आली? 2 की 2b? आता मला हे सांगा, ही कुठली पोझिशन आहे? मीन. आणि मला हे सांगा, हा बी प्लस बी म्हणजे बी प्लस बी म्हणजे किती असतं? 2 की 2b? 2b. म्हणजे बरोबर ही ॲम्प्लिट्यूड आली, बरोबर आहे की नाही? म्हणजे समजून घ्या, ए ही कुठली पोझिशन आहे? एक्स्ट्रीम पोझिशन आहे. हे परमनंट झालं आता, कारण की ओके मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन मधलं डिस्टन्स मध्ये ॲम्प्लिट्यूड असतं. काय असतं? ॲम्प्लिट्यूड. आणि ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती आली? 2 की 2b? 2b. हे बघा, बी प्लस बी म्हणजे 2b आहे. ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड. हा, आता मला हे सांगा,
पार्टिकल स्टार्ट फ्रॉम आता मला हे सांगा, पहिले कुठे गेला पी ला आणि नंतर कुठे गेला, तुम्हाला टाइम कुठला काढायचा, ओ टू पी की पी टू ए, मग पी टू ए चा टाइम असा काढता येत नाही. आता मी काय लिहितो लक्षात ठेवा, ए थांबा, आता मी येते, लक्ष द्या इकडे, मी काय करतो लक्ष द्या. हा इथं लिहितोय पार्टिकल स्टार्ट फ्रॉम, बघा मी काय म्हणताय, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एमपी. काय लिहिलं सांगा, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एमपी. सर्वेश काय लिहिलं, एमपी म्हणजे काय, मेन पॉइंट, काय मीन पोझिशन. हा लक्ष द्या, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम, बोला मीन पोझिशन. बघा आता अजून मी काय लिहितो लक्ष द्या, ओय लक्ष द्या, इथं लिहितो पार्टिकल स्टार्ट फ्रॉम, बघा पार्टिकल स्टार्ट फ्रॉम काय असतं, एमपी म्हणजे काय, मीन पोझिशन. 2 वेळ लिहिलं. आता मला हे सांगा, पहिल्या केस मध्ये मी लिहित आहे पार्टिकल कुठून सुरू झाला, मीन, पण कुठे गेला, ओ टू पी. काय ओ टू पी. ओके. आणि दुसऱ्या केस मध्ये काय लिहिलं, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम, बोला ना, पण इथं काय लिहितो, ओ टू, मीन पोझिशन म्हणजे ओ टू ए. काय लिहितो सांगा, ओ टू ए. कारण माहित आहे का, जेव्हा पार्टिकल तोडकर अबे तोडकर, तुला आज तिसऱ्यांदा म्हणताय मी, दिसायला तर फारच गोंडस दिसतो रे तू. बाळू लक्ष दे ना रे, हा लक्ष द्या. मला माहिती आहे बिडकर साहेबच्या मनात काय सुरू आहे, आम्हाला लिहून फटाफट हाणता, त्याला बोलता फक्त. हा लक्ष दे बाळा, फक्त 3 वेळ मी प्रेमाने म्हणणार. आता मी येणार आणि वॉच खाली घेणार. हा लक्षात ठेव, समजलंय का, मी लक्षात ठेव. हा बाळांनो लक्ष द्या इकडे, हा लक्ष द्या. हा हे उगा अशी माहिती आहे का, मला मारायची अशी घाण सवय लावू नका. आता 3 दिवस सुट्टे दिला, मी किती मिस करल. ठीक आहे. हा बघा, ए बस लक्ष द्या. ए सांगा, पार्टिकल कुठून सुरू झाला, मग पहिले O2 आणि नंतर O2. आता मला हे सांगा, पार्टिकल जर का मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला तर माझ्याजवळ एक केस आहे, कुठली, एक्स इक्वल्स टू किती आहे, ए साइन ओमेगा टी, बरोबर आहे. आणि इथं सुद्धा काय लिहिलं, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम, पण काय सांगा, O2 ए, तुम्ही काय लिहिणार, एक्स इक्वल्स टू किती असतं, ए साइन ओमेगा टी. फरक काय पडतो, ओके, O2P म्हणजे टाइम रिक्वायर्ड फॉर O2P, O2P आणि O2A म्हणजे काय, टाइम रिक्वायर्ड फॉर O2A. लक्षात ठेवा रे, O2A. सो डिस्प्लेसमेंट फॉर O2A अँड डिस्प्लेसमेंट फॉर O2P. प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुम्हाला, त्यांनी ते काय विचारलं, त्यांनी हे नाही विचारलंय व्हॉट इज द टाइम टेकन फॉर O2P, व्हॉट इज द टाइम टेकन फॉर O2A, त्यांनी विचारलंय व्हॉट इज द टाइम टेकन फॉर P2A. पण माझ्याजवळ अशी केसच नाही आहे की जर पार्टिकल कुठून मधातून सुरू होत असेल तर कुठला फॉर्म्युला आहे. आपल्याजवळ केसेस कुठल्या आहे, वेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम, नाही तर पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स इन पोझिशन. पण ऍक्च्युअली आपल्याला काय करायचं, P2A म्हणजे पार्टिकल स्टार्ट फ्रॉम P ना, पण P ही मीन आहे, एक्स्ट्रीम आहे की मधातली आहे, पण तशी केसच नाही आपल्याजवळ. म्हणून आपण काय करणार, स्टँडर्ड सांगतो, पहिले काय करणार, पहिले मला हे सांगा, आता काय करणार, O2P चा टाइम, नंतर O2A चा टाइम, मग O2A च्या टाइम मधनं O2P चा टाइम म्हणजे P2A चा टाइम भेटेल. बस आपला टाइम कुठला काढायचा आहे, P की P2A, P2A चा आपल्याजवळ केसच नाही आहे. आपल्याजवळ आहे पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन म्हणजे O2P आणि O2A च्या टाइम मधनं O2P चा टाइम म्हणजे बरोबर P2A चा टाइम भेटेल तुम्हाला. ठीक आहे, ओके. बस मग तुम्हाला मी चार्ट तर सगळा दिलाय आता तयार करून. सांगा आता टाका फटाफट व्हॅल्यू एक्स ऑफ OP. मग सांगा डिस्प्लेसमेंट काय असतं OP ला, OP ला डिस्प्लेसमेंट किती होतं B आणि OA ला डिस्प्लेसमेंट किती होतं सांगा 2B. 2AB नाही बेटे 2B आहे. किती आहे 2B. थांबा इथे किती होतं सांगा B. एम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती आली 2 की 2B 2B. हे पहा H व्हॅल्यू 2B आली आहे. ओके हा आता एक लक्ष द्या,
साइन ऑफ ओमेगा म्हणजेच किती असतं 2 बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल ओपी झालं. ओके बीबी गेट्स कॅन्सल. इकडे आला 1/2 साइन ऑफ. ओके 2 पाय कॅपिटल टीची व्हॅल्यू किती आहे 2 पायच आहे. हे बघा कॅपिटल टीची व्हॅल्यू 2 पाय. हे बघा कॅपिटल टीची व्हॅल्यू 2 पाय सेकंड्स आहे. ओके हां नंतर इथे किती असतं टी ओ पी. हां लक्ष द्या 1/2 साइन ऑफ आवाज नको रे साइन ऑफ 2 कॅन्सल टी ओ पी आवाज नको आहे. सो साइन ऑफ टी ओ पी किती आलाय सांगा. होय साइन ऑफ टी ओ पी किती आलाय सांगा 1/2. तर साइनची व्हॅल्यू 1/2 कुठल्या अँगलला यायचं असतं रे. साइनची व्हॅल्यू 1/2 कुठल्या अँगलला येते 30 ना म्हणजे π/6 म्हणजे तुम्हाला टी ओ पी भेटला किती π/6 खतम सेकंड्स π/6 सेकंड्स. आता एक लक्ष द्या हां टी ओ ए. आता तुम्हाला माहित आहे ए म्हणजे अँप्लिट्यूडची व्हॅल्यू 2b आहे. साइन ऑफ ओमेगा टी ची व्हॅल्यू 2 बाय कॅपिटल टी टी ओ ए काढायचं आहे. आणि डिस्प्लेसमेंट काय O2A सांगा O2A डिस्प्लेसमेंट काय ए O2A डिस्प्लेसमेंट काय बी आहे की 2b आहे b + b 2b आहे. लक्षात ठेवा हे बा b + b 2b आहे. हा 2b खाली गेला. सो 2b / 2b इज इक्वल्स टू साइन ऑफ 2 पाय कॅपिटल टी ची व्हॅल्यू 2 पाय इंटू टी ओ ए. 2b कॅन्सल किती राहील 1 इज इक्वल्स टू साइन ऑफ ओके टी ओ ए. सो साइन ऑफ ओय मला हे सांगा साइन ऑफ टी ओ ए इज इक्वल्स टू किती आहे 1. साइन ऑफ साइनची व्हॅल्यू 1 कुठल्या अँगलला असते 90 म्हणजे π/2. सो टी ओ ए इज इक्वल्स टू किती असतं π/2 खतम. टी ओ ए इज इक्वल्स टू किती असतं पाय की π/2 π/2 सेकंड्स. कम्पेअर करा ना तुम्हाला समजेल. आणि तुम्हाला विचारलाय टाइम ऑफ काय पी की पी ए पी ए. तुम्हाला विचारलाय टाइम ऑफ पी ए सांगा पी एचा टाइम कसा काढायचा बोला. ओपी मधनं ओए मायनस करायचं की ओए मधनं ओपी ओए मधनं ओपी. हां सो टी पी ए इज इक्वल्स टू ओए मधनं ओपी मायनस करा. सांगा ओए कोण आहे π/2 आणि इथे कोण आहे सांगा π/6. चला करा क्रॉस मल्टिप्लाय बोला क्रॉस मल्टिप्लाय करा. हां बोला 6 पाय - 2 पाय बोला 4 पाय पाय किती असतं 12 म्हणजेच किती असतं पाय की π/3 π/3 सेकंड्स. बघा आहे का खाली पाय की π/3 π/3. ते थोडे क्वेश्चन्स लक्षात ठेवा. मी आता ब्रेक नंतरचे सगळेच क्वेश्चन हे डोक्याला ताण देणारे आहेत. ओके सहजासहजी होत नाही. क्वेश्चन समजले तरी कॅल्क्युलेशन्स बरोबर करता आले पाहिजेत. समजलंय सगळ्यांना येस. कितवा क्वेश्चन झाला आपला 10वा. आता आपले क्वेश्चन्स राहिले कुठले माहिती आहेत 14 15 आणि 16. चालेल बिडकर साहेब तुमची काय इच्छा आहे कुठलं घेऊ 14. चला साहेब बोलले 14 तर आपण घेऊ 15. ओके लक्षात ठेवा. हां ठीक आहे. हां काय राव साहेब 14 येत नाही मला 15 घेऊ चालेल. सांगा 14 येतच नाही खरंच नाही येत मला. तुझी काय इच्छा रे टॉपिक कुठला सुरू आहे सांग बरं. ए थांबा टॉपिक कुठला थांबा टॉपिक कुठला सुरू ये बात टॅलेंट आहे पोरात. हां ऑस्ट्रेलियन स्पेलिंग सांग. ठीक आहे हां बाई ताड कुठलं ठीक आहे ठीक आहे अवघड आहे काम. हां चला घ्या ए क्वेश्चन नंबर 15 घ्या पहिले. हां नाही सर्वेश तुला नाही विचार स्पेलिंग. ओके तू मान नको घालू. हां बघा क्वेश्चन नंबर 15 बघा काय दिलाय लक्ष द्या. हां वाच तनुजा क्वेश्चन. बरं ऐका ना 2 मिनिटं थांबा. हे 3 क्वेश्चन मी ऑनलाईन घेऊ का कारण हे टाइम कन्झ्युमिंग आहे थोडे म्हणजे फास्ट नाही घेता येते थोडे. आज संध्याकाळी मी किंवा उद्या संध्याकाळी ऑनलाईन घेतो चालेल का. हां आवाज हां बोला रे. ते आधार हो ते आधार कार्डचं काम करून घे बरोबर ठीक आहे. हां हां 2 मिनिट थांबा. तिकडे प्रतिभा मॅडम असतील बाहेर. हां कुठे आहे हां बोल काय हो नाही 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 असं काही नाही आहे. पेंडुलम कुठे आहे असं कुठं दिलं आहे पेंडुलम आहे म्हणून. हा ते फक्त पेंडुलम मध्ये असते. हे न्यूमेरिकल पेंडुलमचं नाहीच आहे ना. हा त्याच्या आधीचं ना